तर रत्नागिरीतल्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यातील काजळी नदीला पूर आलाय। नदी किनाऱ्यावरचं दत्त मंदिरामध्ये पाणी शिरलंय। मागच्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज देखील मुसळधारेचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा आज बंद आहेत। काल झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रोहा तालुक्याला बसलाय। त्यानंतर महाड तालुक्यात देखील काही गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। काही नद्यांच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होताना पाहायला मिळतेय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। रायगड जिल्ह्यातल्या प्रामुख्याने ज्या कुंडलिका, आंबा, सावित्री नदी आहेत त्या देखील आता इशारा पातळीपर्यंत आहेत। रात्री झालेल्या पावसामध्ये मुंबई गोवा महामार्ग देखील ठप्प पडला होता, कारण माणगाव जवळच्या निकाळजे नदीचं पाणी आहे ते मुंबई गोवा महामार्गावर येऊन पडलं होतं आणि त्यामुळे आपण बघितलात तर संपूर्ण वाहतूक आहे ती ठप्प पडली होती। त्यानंतर आता आपण बघितलात तर मुंबई गोवा महामार्गावरची ही जी संपूर्ण वाहतूक आहे ती आता सुरळीत सुरू आहे। निकाळजे नदी हीच ती आहे की ज्या नदीनं काल आपला धोका पातळीचा इशारा आहे तो ओलांडून पूर्ण या बाजूबाजूच्या परिसरात पूर परिस्थिती निर्माण केली होती। त्यानंतर आपण बघितलं तर माणगाव तालुक्यातल्या खांदाड आदिवासी वाडीला देखील या पुराच्या पाण्याचा सामना करावा लागला। तेथील अडकून पडलेल्या 15 नागरिकांना रेस्क्यू करून काल बाहेर काढण्यात आलं। त्यामुळे येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर असाच राहिला तर पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे ती आता वर्तवण्यात आलेली आहे। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड।